केलं जावं अशी या विभागाची भूमिका आहे। राज्य शासन मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक असून सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्याकडील मराठा समाजाच्या संबंधित प्रलंबित विषयांवर तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले। मराठा समाजाशी संबंधित विविध विषयांबाबत आढावा बैठक उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात बैठक झाली। राज्य शासनानं ओबीसी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सोयीसुविधा आणि सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय घेतला असून सर्व विभागांनी याबाबत कार्यवाही सुरू केली आहे। याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मराठा आरक्षण कक्षात सादर करावा असे निर्देश विखे पाटील यांनी यावेळी दिले। कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या कामकाजाचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला। अण्णासाहेब पाटील महामंडळाला शासनानं जुलै अखेरपर्यंत 450 कोटी रुपये वितरित केले असून सारथी संस्थेनं मराठा समाजातल्या तरुण-तरुणी यांना रोजगारक्षम बनवणारे प्रशिक्षण उपक्रम राबवावेत असं त्यांनी सांगितलं।